टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 5 दिवसापासून माळशिरस तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे माळशिरस तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यातच काल जे काही नेरेच्या खोऱ्यामध्ये जो दमदार पाऊस पडला होता त्यामुळे नेरा नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि माळशिरस तालुक्यातील नेरा नदी काठच्या गावामध्ये देखील अनेक ठिकाणी पाणी शिरलं आपल्याला पाहायला मिळतंय। आज जर आपण बघितलं तर तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी देखील आज संपूर्ण परिसराची पाहणी केलेली, शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर आता बघितलं माळशिरस तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांनी खरं तर नुकसान भरपाई देखील आता मागणी केलेली, नदीकाठी असलेला ऊस असेल त्याचबरोबर केळी असतील अशा सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळतं। काल जर आपण बघितलं तर या गावामध्ये खरं तर पाणी शिरलं होतं। जवळपास NDRFच्या 2 टीम खरं तर दाखल झाल्या होत्या। पहाटेपासूनच त्यांनी खरं तर इथल्या लोकांचा रेस्क्यू देखील केलं होतं। आज मात्र स्वतः आमदार साहेब इथं आले, त्यांनी सगळी पाहणी केलेली आहे। स्वतः आमदार आपल्यावर काय सांगताल, काय परिस्थिती माळशिरस तालुक्याची? या ठिकाणी काल दुपारपासून मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि बारामती भागातून आणि माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामधून मोठा फ्लो आला आणि लोकांना समजण्या अगोदरच तासाभरामध्ये संपूर्ण गावाला या पाण्याने वेढा मारला। 400 लोकांना या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आपण ज्या ठिकाणी उभा राहतो ही घरं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली होती, ज्यांचा प्रपंच सगळा उद्ध्वस्त झालेला आहे। त्यांना काही बाहेर काढता आलं नाही, लोक रानावनामध्ये गेलेली होती आणि रात्रभर ही परिस्थिती होती। लोकांना कोण कुठं अडकलंय काय समजत नव्हतं। कुरभावी आणि या कुरभावी गावाच्या एका वस्तीवरती, ढवळे वस्तीवरती ढवळे कुटुंब आणि त्याची जवळजवळ 50 जनावरं ही पुराच्या पाण्यानं वेढा दिल्यामुळे अडकली होती। NDRFच्या जवानांनी रात्रभर जागून रात्री 2 वाजता तिथल्या कुटुंबांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे आणि मनुष्यहानी कुठल्याही याच्यामध्ये झालेली नाही। पण मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी ऊस पीक आहे ते वाहून गेलेलं आहे। सगळ्या लोकांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर शासनानं तातडीनं एकरी 50,000 रुपयाप्रमाणे या ऊस पिकासाठी आणि ज्यांची जनावरं मेलेली आहेत त्यांच्या किमतीप्रमाणे तातडीने या ठिकाणी मदत द्यावी। मी आजच तहसीलदार आणि प्रांताशी बोललेलो आहे। ज्या गोरगरीब कुटुंबाचा प्रपंच यामध्ये भिजलेला आहे, पीठ मीठ असेल, त्यांना तातडीनं 5,000 रुपयाची मदत देण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि ज्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे किंवा घरं पडलेले आहेत, पत्रे उडून गेलेले आहेत, घरामध्ये पाणी गेल्यामुळे संपूर्ण प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहे, त्या कुटुंबाला किमान 50,000 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंत नुकसान देण्याच्या या ठिकाणी त्या पद्धतीनं मत्तीचं सर्वे करून पंचनामे करून या ठिकाणी तलाठी ग्रामसेवक रात्रभर आहेत। परंतु ज्याही प्रकारे माळशिरस तालुक्यामध्ये पावसामुळे आनंदाचं वातावरण होतं त्याच्यामध्ये विरजण पडलेलं आहे आणि हा आमचा नदीचा सगळा पट्टा जो माळीनगर संगमपर्यंत हा प्रचंड नदीकाठच्या लोकांचं यामध्ये सगळ्या घरामध्ये पाणी, सगळ्या पिकामध्ये पाणी आणि त्यामुळे नुकसान झालेलं आहे। रात्रभर लोक म्हणजे फार मोठ्या संकटामध्ये होती। किती हेक्टर जमिनीवर नुकसान झालं अंदाजे? किमान आता पंचनामे चालू आहेत सगळ्या तलाट्यांना। माझ्या आमसभा आहे तरी सुद्धा सगळ्या तलाट्यांना या पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांना त्यातून सूट दिलेली आहे। तरी माझ्या माहितीप्रमाणे किमान 5,000 एकरमध्ये तरी नुकसान झालं असावं असा प्राथमिक अंदाज आहे। ज्या वेळेला आकडा येईल त्यावेळेला आपल्याला समजून येईल। आपण बघितलं असेल की माळशिरस तालुक्यामध्ये पडलेल्या दमदार पावसामुळे त्याचबरोबर नेरेच्या खोऱ्यामध्ये जे पाऊस पडला त्यामुळे नेरा नदीचे जे पाणी आहे ते माळशिरस तालुक्यातील कुरभावी गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घुसलं होतं। काल जर आपण बघितलं तर जवळपास शेकडो लोकांचं खरं तर यातून स्थलांतर करण्यात आलं होतं। मात्र आज स्वतः उत्तम जानकर आमदार यांनी सगळ्या गावाची माळशिरस तालुक्यामध्ये पाहणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना एकरी 50,000 रुपये, ज्यांचं घराचं नुकसान झालंय त्यांना 1,00,000 रुपये देण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर तलाट्यांना सूचना देखील दिल्या की लवकरात लवकर याचे पंचनामे करण्यात यावेत। माळशिरसहून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।